मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्याने 6 जिल्ह्यातील वकील, पक्षकार, राजकीय पदाधिकारी व विविध संघटनांच्या 42 वर्षाच्या लढ्याला यश आले। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपच्या वतीने आई अंबाबाई देवीस अभिषेक करून सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानण्यात आला। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सकारात्मक दृष्टिकोन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे। शेंडा पार्क येथील जमीन खंडपीठासाठी हस्तांतरित होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे भविष्यात खंडपीठाचा देखील मार्ग सुकर होणार आहे। या निर्णयामुळे वकिलांना व पक्षकारांना वेळ, पैसा व श्रम यांची मोठी बचत होईल। त्याचबरोबर कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होऊन अर्थकारणात सकारात्मक बदल होईल असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केलाय। यावेळी कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आई अंबाबाई मंदिरात अभिषेक घातल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण देखील करण्यात आले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।